सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये VCC11 कैवा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सिंग आणि गौरव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने सातत्याने VCC11 कैवा या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. ती जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 5 ओव्हरची मॅच. तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी स्वतः टीमचा कॅप्टन स्वराज म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. कमी वयामध्ये भरपूर चांगली यशाची शिखरं ज्या खेळाडूने गाठली आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील मॅच नंबर 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पोलर पद्धतीचा बॉल हलक्यात आणि अक्षय सिंगने मात्र दिशा दिली. सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, कारण ज्यावेळेस तुम्ही पहिला बॉल पेस करता त्यावेळेस तेवढा सन्मान देणं इम्पॉर्टंट असतं आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं अक्षय सिंगच्या माध्यमातून. ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगलं योगदान VCC11 कैवा या टीमसाठी देखील आपल्याला अक्षय सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. परंतु स्ट्रायकिंग इनला गौरव आला आहे. आपल्या कामगिरीचा गौरव जर मैदानाच्या चौफेरीन करायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच. या 30 बॉलमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं आहे VCC11 कैवा या टीमला. P1चं पहिले षटक 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगलं प्रात्यक्षिक साकारावं लागेल गोठवली टीमला देखील, कारण अनेक स्पर्धा या टीमने अक्षरशः गाजवल्या. त्यामध्ये ठाणे भिवंडी या परिसरात देखील भरपूर चांगला खेळ केला. रायगड क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं गोठवली टीमच्या माध्यमातून. आणि आज मात्र या शाबाद चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाची स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतल्यानंतर स्वतः गोलंदाज आलाय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. स्वराजच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. आपल्या वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना प्रभावित करण्याचा निर्धार घेतला आहे गोलंदाज स्वराजने, कारण पॉवर प्लेचं जे षटकं असतात क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर तेवढेच इम्पॉर्टंट असतात. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा मात्र फलंदाजांना करावा लागतो आणि ते प्रात्यक्षिक रोखले स्वराजने. लोअर फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटला डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. पायाने थांबवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय हर्षनचा. चेंडू जाईल ओव्हर द रोप 4 रनसाठी. आजच्या दिवसातील पहिला चौकार फलंदाज गौरवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आपल्या कामगिरीचा गौरव सध्याच्या घडीने गौरवने केला आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर एक सिंगल आल्यानंतर सुरुवात त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाची पाहायला मिळाली, परंतु आज 4था बॉल पेस करत असताना फक्त दिशा दिली. हँड कॉर्डिनेशन भरपूर चांगलं होतं. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला गौरवने आणि 4 रनच्या साह्याने आतापर्यंत 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर होता. रनआउटची संधी टायमे थोडीशी चुकली होती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर गौरवला मात्र कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. P1चं पहिलं षटक कशा प्रकारे हाताचं याचं प्रात्यक्षिक दाखवतोय आपल्या टीमसाठी. 2 फिल्डरला बेधून मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा जो मानस आहे तो मानस कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न
स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपला फिल्डर होता, एक दर्जेदार झेल पकडलाय, विकेट क्रमांक पहिला गमवलाय. VCC11 कैवा या टीमला पहिला धक्का, ज्या फलंदाजाने एक चौकार मारून एक नवी उमेद निर्मित करून दिली होती VCC कैवा या टीमला, त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि विकेट क्रमांक पहिला गमवल्यानंतर एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 रन, 5 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एक विकेट गमवल्यानंतर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 रन अशी स्थिती VCC11 कैवा या टीमची. तर नवीन फलंदाज वन डाऊनसाठी अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये दोन्ही फलंदाजांना, कारण गोलंदाजीच्या मार्कवर हर्षन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे, परंतु सुरुवातीला ज्या प्रकारे 5 धावा खर्च केल्यात स्वराजने, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा निर्धार मात्र जरूर करावा लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज हर्षन आलाय, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय सिंग. ॲज अ कॅप्टन म्हणून अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगलं प्रतिनिधित्व VCC11 कैवा या टीमचं मात्र जरूर केलंय. हलक्या हाताने दिशा दिली, अलॉंग कार्पेट, मिड विकेटला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, सेकंड अटेम्प्टला बॉल जज करण्यासाठी प्रयत्न त्याने केला, फेकी चांगली झाली, परंतु गॅदर देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, कारण बॅकअप भरपूर महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टंपच्या दिशेने थ्रो करता त्यानंतर स्टंपच्या मागे बॅकअप असणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगलच्या साह्याने 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आणि मॅच नंबर 1 आपल्याला समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. या मॅचमधील हा पहिला वाईट बॉल हर्षनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, अप्रतिम दर्जाची स्किल वापरली. आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्ट्रोक फलंदाज अजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला षटकार मारण्याचा विक्रम देखील अजयने केलाय. विजयाचं दुसरं नाव अजय आणि अजय मात्र विजयासाठी एक मोठं लक्ष सेट करत असताना प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये एक मोठा प्रहार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय.
हर्षन पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट केलाय, टायमिंग बेमिसाल, टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या हिटने मात्र फलंदाज अजयला केले सुपर हिट. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग प्रॉपर होतं आणि त्यानंतर एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 20 रन आतापर्यंत होतात. धावांचा कडकडाट सकाळच्या सत्रामध्ये होत असताना BCC 11 कैवा या टीमचा फलंदाज अजय मात्र भरपूर चांगला खेळ करतोय आपल्या टीमसाठी. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता, हलक्या हाताने दिशा दिली, संयम बाळगला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण, आणि सध्याच्या घडीला संयमाचं पालन त्याने केलं. कारण तुमच्या बॅटमधून ज्यावेळेस रन येतात ना त्यावेळेस विकेट राखणं ही भूमिका देखील ॲज अ बॅट्समन म्हणून तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि तेच प्रात्यक्षिक कुठेतरी फलंदाज अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अक्षयसाठी हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. कोलोर पद्धतीचा हा बॉल होता. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा स्वराजने खर्च केला. असं वाटलं होतं की कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस होता, परंतु तो मानस कुठेतरी थोडासा अस्पष्टपणाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 15 धावा हर्षनने खर्च केल्या. टोटल 20 रन आतापर्यंत होतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तर 21 रन 21. स्पेल नंबर 3 आणि वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरे षटक. पुन्हा एकदा स्वराज आलाय ओव्हर द विकेट. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट होता परंतु थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये 5 रन खर्च केले आणि त्यानंतर एक नवीन रणनीती या षटकामध्ये असेल, कारण हर्षनने ज्या 15 धावा खर्च केल्यात ना त्यापेक्षा कमीत कमी रन खर्च करण्याचं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये या षटकामध्ये स्वराजला कंप्लीट करावं लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पायाचा वेध घेतलाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर स्वरूपाच्या साह्याने ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. तर चला, टीम जय गजानन कुक्षेत या टीमचे कॅप्टन आणि शिरवणे टीमचे कॅप्टन कृपया करून जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तुम्ही टॉससाठी या. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड झाल्यानंतर 23 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं चुकलं, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा स्ट्रोक खेळताना त्यावेळेस तुमचं आय कॉर्डिनेशन, तुमचं हँड कॉर्डिनेशन ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि नियंत्रण देखील तेवढेच इम्पॉर्टंट असतं. नियंत्रण चुकलं आणि डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आहे. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 सध्याच्या घडीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24. वेलकम विकी मुंबईकर आपलं देखील
या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. त्याचबरोबर विशालजी आपलं देखील शाबाद चॅम्पियन्स ट्रॉफी या 2025 मध्ये सरचे स्वागत. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती परंतु इनसाइड एज डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होती. 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत स्वराजने रोखलंय. 5 बॉलमध्ये त्याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. सत्तावीस रन 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केलाय. उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल. 28 रन आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अठ्ठावीस रन 28. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जाईल 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. झेलची संधी. ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय अक्षय सिंग आणि विकेट क्रमांक दुसरा देखील गमावला. 15 रनचं एक भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्या टीमसाठी साकारलं अक्षय सिंगने.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रनवर हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर रुणाल तैनात एक सोपा झेल पकडलाय आणि विराज मात्र आला पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा धक्का. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत VCC11 कैवा ठाणे या टीमने. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पहिला बॉल हा पेस करत असताना डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन या ठिकाणी ऍड होते. 41. शेवटचा अंतिम बॉल वेदांत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. लाईन चांगली होती. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद 41. रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच शिरवणे टीमचे कॅप्टन आणि जय गजानन कुक्षेत या टीमचे कॅप्टन आपण या. रुणाल म्हात्रे आलेत गोलंदाजीच्या मार्कवर टार्गेट सेट करणारे ओव्हर. आजच्या अंतिम दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक. ओव्हर द विकेट फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरलेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. जजमेंट थोडंसं चुकलं परंतु प्रयत्न चांगला होता. मिळालेल्या संधीचं सोनं केलं फलंदाजाने आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. अजय आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 44 रन होतात. .44 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूचित करण्याचा प्रयत्न, स्टान्स थोडेसे बदलले होते. जशी बॅट्समनची मोमेंट रीड केली आणि त्यानंतर लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. रुणालच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारी ओव्हर मॅच नंबर 1 45. तर उमेशजी कोळी साहेब आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेने, टायमिंग प्रॉपर, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय थेट आउट ऑफ द प्लॉट मध्ये. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, बेद यष्टांचा होतोय आणि आणखीन एक फलंदाज अजय या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला होता अजयने. आपल्या टीमसाठी 23 रनचं योगदान त्यांनी दिलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदिल शेवटचा अंतिम बॉल. आदिल आलेत स्ट्रायकिंग एंडला आणि आजच्या अंतिम दिवसातील पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर शाबाज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील अंतिम दिवसामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. फुलटॉस होता, थोडंसं टायमिंग चुकलं. बॅट्समनचा डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झाल्यानंतर स्वतःला सावरलं, उचलून फेकेल. तत्पूर्वी 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 रनच्या साह्याने 53 रन होतात आणि 54 रनचं लक्ष असेल गोठवली 11 गोठवली या टीम समोर. तर चला टीम VCC 11 कैवा ठाणे, आपण आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच जय गजानन कुक्षेत आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शिरवणे. दोन्ही टीमचं कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. तर चला शिरवणे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्यापर्यंत जय गजानन कुक्षेत या टीमचे कॅप्टन विनोद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिरवणे टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण टॉससाठी त्वरित या. चला शिरवणे टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. प्रणित आपण टॉससाठी त्वरित या.
तर विकी मुंबईकर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. तर टॉस या ठिकाणी केला जाईल भावेश भोईर यांच्या शुभ हस्ते. आई गावदेवी शिरवणे आणि त्यांच्याच विरोधामध्ये जय गजानन कुक्षित या दोन टीम मध्ये. तर टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय आई गावदेवी 11 शिरवणे या टीमने. चोपन्न रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तुषार मोहंते आणि स्वराज म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये 54 धावा पूर्ण करायच्यात. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्त देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. सध्याच्या घडीला टीम VCC 11 कैवा या टीमला जर जिंकायचं असेल ना तर या 54 धावा प्रतिस्पर्धी गोटवली टीमच्या विरुद्धामध्ये रोखाव्या लागतील. पहिल्या 17चा खेळ आपण पाहिला. भरपूर चांगलं प्रात्यक्षिक VCC 11 टीमच्या फलंदाजांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. या मॅचमध्ये थोडासा प्रवास त्यांचा तर राहिला पहिल्या इनिंगमध्ये, परंतु त्यानंतर हा संघर्ष जर विजयामध्ये मिळवायचं असेल तर त्याचं सामर्थ्य आणण्यासाठी भरपूर चांगलं प्रदर्शन या मॅचमध्ये करावं लागेल. तुषार मोहंते स्ट्रायकिंग एंडला. P1च्या पहिल्या षटकासाठी अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. 54 रनचं लक्ष. अक्षयचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग अँड हाय तुषार मोहंतीच्या बॅटमधून येतोय हा तेजस्वी स्ट्रोक षटकार. हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 6 रन आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अजूनही 48 रनची गरज आहे येणाऱ्या बॉलमध्ये. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला होता, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न मिड ऑफला फिल्डर तैनात होता. कारण ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एक षटकार लगावल्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 12 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा अंतिम बॉल. लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा चांगला वापर केला. फिल्डरने प्रयत्न तर जरूर चांगला केला, परंतु हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नियंत्रण थोडंसं चुकलं आणि जी घाई त्याच्या माध्यमातून झाली ती घाई कुठेतरी थोडीशी महागडी ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. या चौकाराच्या साह्याने 16 रन. चोवीस मध्ये अजूनही 38 रनची गरज आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. शेवटचे 24 बॉल आणि अजूनही 38 रनची गरज. अभिषेक आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. पिटूच्या दुसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले. लेफ्ट हँडेड बॉलर बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. वुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडंसं प्रभावित केलं स्वराजला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. 23 मध्ये अजूनही 38 रन पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल पूर्णपणे सलग बॅक टू बॅक 2 चेंडूंवर आतापर्यंत जकडून ठेवलाय गोलंदाज अभिषेकने. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल टीम BCC 11 कैवा ठाणे या टीमची. अजूनही शेवटचे 22 बॉल शिल्लक आहेत आणि 38 रन पूर्ण करायचे आहेत. 22 मध्ये 38 रनची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर रनआउटची संधी होती. तोपर्यंत एकच सिंगल. 21 मध्ये अजूनही 37 रन अजूनही पूर्ण करायच्यात येणाऱ्या 21 बॉलमध्ये. हे 2 बॉल देखील 3 चेंडू देखील अजूनही तेवढेच इम्पॉर्टंट असतील दोन्ही टीमसाठी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल या मॅचमध्ये. स्विच इट केलाय, टायमिंग प्रॉपर तुषारच्या बाटमधून, परंतु चेंडू थोडासा थांबला गेला, परंतु फक्त आणि फक्त एकच रन, एक सिंगल पूर्ण केली. 20 बॉलमध्ये अजूनही 36 रनची गरज. पुन्हा एकदा
लॉफ्ट केला, ड्राईव्ह केल्यानंतर चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने, हा चौकार आलाय. 19 मध्ये आता मात्र 32 रनची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. अजून 19 मध्ये 31ची आवश्यकता आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये एक दैदिप्यमान कमबॅक पाहायला मिळू शकतं गोटवली टीमचं. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली आणि याचा पुरेपूर फायदा फलंदाज स्वराजने घेतला. समीकरण बदलला येणारे 18 बॉल आणि आता मात्र 30 रनची आवश्यकता. 18 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 30 रन. शेवटची 18 बॉल आणि 30 रनची गरज अजूनही आहे. प्रति षटकामागे 10 रनची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. लॉफ्ट केलाय, हेलिकॉप्टर अटेम्प्ट समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, परंतु तेवढाच चांगला दर्जेदार झेल. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले गोलंदाजाने आणि तेवढाच चांगला झेल फिल्डरने पकडलाय. पहिला विकेट गमावल्यानंतर 24 रनवर हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 17 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 30 रन. मध्ये 30ची आवश्यकता. नवीन फलंदाज रुणाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु तेवढाच दर्जेदार झेल पकडलाय. सलग बॅक टू बॅक 2 विकेट महत्वाचे प्राप्त केलेत गोलंदाज आशुतोषने.
मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा निर्धार घेतलाय VCC 11 कैवा या टीमने. 16 बॉलमध्ये अजूनही 30 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. लॉब केलाय प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पारदर्शकता असलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. आता मात्र समीकरण बदललंय. 15 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 24 रन. शेवटचे 15 बॉल. मध्ये करायच्यात त्या म्हणजे 24 रन. मॅच मध्ये थोडासा एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे प्रमोदने षटकार मारला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आणि फलंदाज प्रमोद देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉलमध्ये अजूनही 24 रनची गरज आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. हर्षनच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या मॅचला कलाटणी मिळताना पाहायला मिळते. 13 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. 13 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 18 धावा. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 12 बॉलमध्ये अजूनही 17 रनची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही 17 धावा पूर्ण करायच्यात. वेलकम बिपिनजी म्हात्रे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. शेवटचे 12 बॉल आणि अजूनही 17 रनची गरज.
गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा सज्ज झालाय. अभिषेकचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडला हा एक सोपा झेल आणि फलंदाज तुषारची खेळी देखील संपुष्टात येताना पाहायला मिळते. कहाणी पलटली गेली या मॅच मध्ये. 11 मध्ये आता मात्र 17 रन करायचे आहेत. 11 बॉल आणि 17 रनची गरज अजूनही विजयासाठी गोठवलेली पण या टीमला. अकरा बॉल मध्ये 11 बॉलमध्ये अजूनही 17 रनची गरज. नवीन फलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. लेफ्ट हँडेड बॉलर आणि चेंडू वळवण्याची क्षमता या बॉलरमध्ये भरपूर असते आणि तेच प्रात्यक्षिक अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अजूनही शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये अजूनही 17 रन पूर्ण करायचे आहेत. नऊ बॉलमध्ये अजूनही 13 रनची आवश्यकता. एक चौकार मारला फलंदाज वेदांतने आणि या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं आपल्या टीमला. कोलर पद्धतीचा हा बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 8 मध्ये आता मात्र 12 रनची गरज आहे. 4 धावा अधिक आहेत परंतु या धावा काढण्यासाठी देखील भरपूर चांगला खेळ करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. 8 मध्ये अजूनही 12ची आवश्यकता. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर होतं परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडलाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती आणि त्यानंतर नियंत्रण चांगलं राहिलं फिल्डरचं. हा विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवी ऊर्जा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम VCC कैवा ठाणे या टीमला. नवीन फलंदाज मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय.
हर्षन मात्र स्ट्राईक पासून सध्याच्या स्थितीला वंचित आपल्याला पाहायला मिळतोय. सात मध्ये आता मात्र 12 करायच्यात. वेग बन्नाट होता परंतु बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि 12 रनची गरज. एक हाय व्होल्टेज मॅच तर जरूर मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्या मांडा टीमच्या अगेन्स्ट ऐरोली टीमच्या गोलंदाज अजितने तो विक्रम केला. 6 धावा त्याने डिफेंड केल्याने एक अद्भुतपूर्व विजय ऐरोली टीमला गोलंदाज अजितने मिळवून दिला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कैवा टीम 6 बॉलमध्ये अजूनही 12 रनची गरज. सहा बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज विराज. या मॅच मध्ये राज करायचा आहे विराजला आणि आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. ही संधी कुठेतरी गमावली गेली नाही. बॉलरच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 मध्ये आता मात्र 11 रन करायचे आहेत. 4 बॉल आणि 11 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. 5 विकेट आतापर्यंत झालेत. 6 विकेट आतापर्यंत होतात आणि रन कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समनना क्रीज सोडणं अनिवार्य असेल. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. एक दैदिप्यमान स्ट्रोक. विजयाचा हर्ष मला पूर्ण करायचा आहे असं प्रात्यक्षिक हर्षन पाटील सांगतोय आपल्या टीमसाठी. समीकरण बदलून गेलं. शेवटचे 3 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. तीन बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 5 रन. 3 चेंडू आणि 5 रन. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड अटेम्प्टला बॉल जज करण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. मॅचला कलाटणी मिळाली. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि समीकरण शेवटचे 2 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हर्षन पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. विजयाचा महानायक मला बनायचा आहे. या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये असताना तारणार पद्धतीची कामगिरी टीम साठी करायची आहे आणि
कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर होता, एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण केली, रनआउटची संधी आणि फलंदाज या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. स्ट्राईक पासून रोखलं विकेट किपरने फलंदाज हर्षनला, भूषण मात्र बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. मॅचला एक दमदार प्रात्यक्षिका साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल आणि 2 रन. कालच्या अंतिम सामन्यामध्ये एक बॉल मध्ये 1 रनची गरज असताना धावा डिफेंड झाल्या होत्या. चला, जी व्हाईट कलरची कार आहे कव्हरला, अभिषेक ती गाडी बाजूला काढायला सांगा बाहेर. टार्गेट आपण पाहिले 54 रन्स आणि मॅच येऊन टेबली. एक बॉल आणि 2 रनची आवश्यकता. चला, गाडी काढा जी व्हाईट कलरची. अभिषेक, एक बॉल आणि 2 रन. धावा डिफेंड होतील की टार्गेट चेस होईल या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मॅच. गोठवली की कळवा की गोठवली. एक चेंडू आणि 2 रनची आवश्यकता. प्रणाल आलाय, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे आणि विजय मिळवून दिलाय. प्रणालने या मॅच मध्ये दाखवून दिलं की हम भी किससे कम नाही. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आणि विजयाची कीर्ती त्याने नोंदवली या मॅच मध्ये. एक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता असताना षटकार त्याने मारला आणि आज मात्र एक नवा विक्रम गोठवली टीम साठी. प्रणालच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय शहाबाज चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. तर या सामन्याचा हिरो प्रणाल आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी